निशी, श्रीनिवास आणि तुम्ही दोघंही लहानपणापासून एकत्र वाढलात, एका एन्व्हायरमेंटमध्ये वाढलात. तुमच्या जोडीदाराबद्दल तुमच्या घरच्यांना जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते तुम्हाला एकदम करेक्ट माहीत असतील ना. आय गेस तुम्ही दोघं तसेच आहात, राईट? निशी, व्हॉट आर यू थिंकिंग? काय वाटतं तुला? निशी प्लीज सांग मला. यू नो यू कॅन शेअर एनिथिंग विथ मी. ओवी, उद्या प्रॅक्टिसला भेटू. मिस यू. ओवी, मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. मला माहिती आहे तू घरी कोणाला काही सांगणार नाही. खूप महत्त्वाचं आहे, पण मी कसं सांगू मला हे कळत नाही. निशी, अगं बोल ना. तुला माहिती आहे तू माझ्याशी काहीही शेअर करू शकतेस, राईट? मला माहिती आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर तू मला नक्की देशील, मला खात्री आहे. म्हणजे काय? हो, म्हणजे मी मला निशी, काय झालं दोघींचा? काय नाही. मी ते गजर लावत होते उद्याचा. काल परवापर्यंत तुमच्या खोलीत येताना निशीचा अभ्यास, तुझं कॉलेज, तुझा खेळ याबद्दल काळजीने विचारायचंय मी. पण निशी, आज घरात तुझ्या लग्नाची बोलणी झाली. काय बोलायचा, कसा बोलायचा, ह्या जसा तुका कळत नाही ना, तसा माका पण कळत नाही अगो. कारण माझ्यासाठी तर अजूनही माझी निशी तीच माझी लहान निशी. तू एवढा मोठा कधी झालास कळलाच नाही ग माका. निशी, तुझं लग्न ठरला. मागा माहिती आहे या सगळा अचानकच कळला तुमका. तुमका दोघांकाही धक्को बसलो असणार. निशी माका तुझ्या तोंडून ऐकूचा. तू खुश असस ना निशी? आजचा दिवस गेलो हा. शेणू आणि निशीचं लग्न ठरला. दादाने काय गोड बातमी दिली ना आज? लालिताईंना सून मिळाली, यांना जावई. तुम्हाला एवढा आनंद का झाला मला कळत नाहीये. काय बोलतोस मंजू? हा अगो, दोघं पण माझीच लेकरांना अंगा खांद्यावर खेळलंय त्यांना मी. आता त्यांची लग्न ठरला तर माका आनंद होणारच. हो, असं काय करताय तुम्ही? पुढचं सगळं ठरायचं अजून.
मुलांचा होकार नकार काय आहे की नाही? आणि समजा त्यांनी नकार दिला तर? मॅड झालंस हा? असा विचार करायचाच कशाला आपण? हो, विचार करत नाहीये, पण तुम्ही मुलांकडे नीट बघितलं का? लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसला. तुमचं लक्ष नसतंच कधी. अगो पण तुका असा काय दिसला जा माका दिसलेला नाया? हा हो, दोघं मुलं एकमेकांशी एका शब्दाने पण बोलली नाहीत. अगं कळता तुका मंजू? अगं भांबावली दोघा. आता आपलं लग्न ठरलं तेव्हा काय झालं माहिती आहे ना, माझ्याकडे बघू पण तयार नव्हतीस तू. तेच चुकलं माझं. खरं तर तेव्हाच बघून घ्यायला हवं होतं. तुमचं घरातलं स्थान काय, तुमची इच्छा काय, तुमचा मान काय. मंजू ह्या काय बोलतोस तू? बोलावं लागतंय, कारण तुम्हाला कधी काही दिसतच नाही ना, आणि जे दिसतं तसं नसतं. हे बघ मंजू, तुझा ह्या काय बोलणार ना तर मला काय पटत नाही. अहो, तुम्हाला पटवूनच घ्यायचं नाहीये. हो, एक वेळ झोपलेल्याला जागा करता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला नाही. अहो, लालिताई काय करतायत कळत नाहीये का तुम्हाला? काय केलं का माझ्या ताईने? हा निशीसाठी श्रीनूचा हात मागितला, अगदी मोक्याच्या वेळी, ओवाळणी म्हणून. अगो पण श्रीनूसाठी निशीचं स्थळ योग्य वाटला ताईक. अहो, आपला श्रीनू शिकला सवरलेला आहे, त्याला कुठलीही चांगली मुलगी भेटली असती. अगो पण श्रीनू आणि निशी लहानपणापासून एकत्र वाढलेली असत, एकमेकांना चांगले ओळखतात, म्हणून ताईने. म्हणून लालिताईंनी हेच कारण पुढे केलं, लग्न जमवण्यासाठी. खरं कारण वेगळंच. या घरात सगळं दादांचं चालतं ना, सगळं त्यांचंच ऐकतं. मग हे सगळं त्यांच्या जावयाला मिळणार, सगळे हक्क त्यांच्या जावयाला मिळणार. अहो, म्हणून लालिताई श्रीनूला पुढे करतायत हे सगळं मिळवण्यासाठी. झाला तुझ्या मनातला सगळा उकून झाला? हो, तुका ना सगळीकडे नुसतं खोटच दिसतं. जरा भरतीकडे डोकं चालवणं बंद कर, कळला मा? अहो. बस झाला, तर तू पण झोप आणि माका पण झोपू दे बाई. किट किट किट. दादा काय गेला मी? नाही म्हणजे दादा, आज हे जे काय बोलले ना, हा जरा त्यांचा चुकलाचा. म्हणजे आपले श्रीनू आणि निशी दोघे काय आपल्या शब्दाबाहेर नाही होत ना. नाही म्हणजे लग्नाचा एकदम ऐकला ना, म्हणून थोडे गोंधळले असतील. हा, दोघे किती लाजाळू आहेत माहित आहे ना तुका. ह्यांचा आपला काहीतरी भलताच डोक्यात घेतलेला. काय तर म्हणे त्या दोघांका ठरवून दे, आणि अजून पण काहीतरी बोलत होते. पण दादा, मी काय म्हणतोय, ते जे काय बोलले ना, ते एवढं तू काय मनावर घेऊ नको. हा, काय चुकीचं बोलले पाहुणे? म्हणजे श्रीकांतराव बरोबर बोलत होते. म्हणजे तुझ्या मते पोरांका विचार करू वेळ देऊकच नको? लाले, लग्न म्हणजे मोठी गोष्ट. हे स्वीकारूक वेळ लागणारच ना. बरं, असा पण नाही ना की उद्या पोरं नकार देतील. मग वेळ घेऊ दे ना, विचार करून उत्तर देऊ दे. हे बघ, श्रीकांतराव जे काय बोलले ना ते माका पटलं. हा, म्हणजे माका पण खात्री हा दोघं होकारच देतील म्हणान. मी काय म्हणताय, उद्या बोलणं झाला ना की आपण मुहूर्त काढूया आणि साखरपुडा उरकून घेऊया त्यांचा. हा दादा. हा, ठीक आहे, तू म्हणते तसंच करूया. आणि लाले, आता जास्त विचार करू नको. हा, सर्वेश्वर सगळं ठीक करेल. हा हा, सर्वेश्वर सगळं ठीक करेल. हा, तुझ्या सुखाला कोणाची नजर नको लागायला. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं ना, तिचा जोडीदार कसा असावा याबद्दल. त्याने तिला समजून घ्यावं, तिचं मन ओळखावं, तिला तिचं स्वप्न पूर्ण करू द्यावं. हेच वाटत असतं प्रत्येक मुलीला. आणि निशी, बॅडमिंटन खेळणं स्वप्न आहे ना तुझं. श्रीनूचा पाठिंबा आहे त्याला. तो आताही तुझ्यासोबत मुंबईला आला होता ना.
मला खात्री आहे निशी, श्रीनू एक जोडीदार म्हणून आयुष्यभर तुझ्या स्वप्नांना पाठिंबा देईल, तुझ्या पाठीशी उभा राहील. इतकी मदत दुसरं कोण करू शकेल? स्वतःला कधीही एकटी समजू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. लव्ह यू. असा जोडीदार मिळणं भाग्याचंच. निशी, अगं हे असं तुझ्यासारखं माझंही झालं होतं. अण्णांनी अचानक सांगितलं ना मला, यांच्याशी लग्न ठरवले ते. पण नंतर मला पटलं की हाच माणूस माझ्यासाठी योग्य आहे. निशी, श्रीनूचंही असंच आहे ग काहीसं. आता तुला गोंधळायला होईल, कळलं नाही काही, पण काही दिवसांनी तुला कळेल की श्रीनूच तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. आणि खरं सांगायचं तर आपल्या जोडीदारामध्ये आपल्या वडिलांच्या गुणांचं प्रतिबिंब दिसणं हे प्रत्येक मुलीला हवंहवंसंच वाटतं ना. आणि अगं आम्ही किती नशीबवान आहोत बघ ना. मुलगी झाली ना की आई वडिलांना आपल्या मुलीचा संसार कसा होईल याची चिंता असते. तिचं सासर कसं असेल, तिकडची माणसं कशी असतील, तिला काही त्रास तर होणार नाही ना, असे 1000 प्रश्न पडले असतात. पण आमच्या बाबतीत तरी चिंताच दूर झाली बघ. आपली मुलगी कायम आपल्या नजरेसमोर असणार यात काय आनंद आहे तुला कसं सांगू मी निशी. मला खात्री आहे निशी, श्रीनू ना तुला कधीच काहीच कमी पडू देणार नाही. तुमचा संसार अगदी सुखाचा होईल. हो ना ओवी? हो. बरं, मी येते आता. तुम्ही दमला असाल ना, आराम करा. निशी, तू मला काहीतरी सांगणार होतीस. काय नाही. शुअर? हो, खरंच. अगं ते सगळं ऐकलं ना, दडपण आलं असं अचानक. म्हणून जरा ते. पण मी खुश आहे. मी आराम करते.
निशी खुश आहे ना, मग झालं. तिचा आनंद या लग्नात असेल तर हे लग्न झालंच पाहिजे. देते थांबा. गरम आहे. हो. कशी झाली चाय? तुमचं प्रमाण कधी चुकला काय? हसायला काय झालं? काही नाही. आता माहित नाही ना अजून किती दिवस असा निवांतपणा मिळणार आपणाला. लवकरच लग्नाची धावपळ सुरू होईल. आणि त्यासाठी चहाची अधिक गरज असणार आहे. हा, ऊर्जा मिळण्यासाठी. आणि हीच ऊर्जा रोज मिळण्यासाठी आणि रोज तुमच्या सोबत दिवस घालवण्यासाठी यो सगळा चहाचा प्रपंच. मग घरात काही कार्यक्रम असो नसो यो प्रपंच चालू राहणार. मग निशीचा आणि सिनूचं लग्न असलं तरी. मी बोलले काल निशीशी. काय म्हणाल निशी? निशीचं मन साफ. त्याची नक्कीच या लग्नात संमती असणार. आपल्या शब्दाबाहेर नाही आपला निशी. खरं तर आजपर्यंतचा वेळ त्यांका दिलाय. आज संध्याकाळी त्या दोघांशी बोलतो आणि मग आपण पुढे जाऊया. त्या दोघांना असं नको वाटायला की आपण हे नातं त्यांच्यावर लादलंय, आपला निर्णय त्यांच्यावर लादला. म्हणजे दोन्ही पोरांनी एकमेकांका मनापासून स्वीकारला नाही तरच पुढे जाऊन संसार सुखाचा होईल ना. बॅडमिंटनच्या सिंगल्समध्ये तू परफेक्ट आहेच, पण आयुष्याच्या डबल्समध्ये तू मला साथ देशील? तुम्ही त्यांना घरी येऊन विचारू शकता. ओके, मी उद्या तुझ्या बाबांशी बोलायला येतो. दादा, तुला नाही माहित तुझे लग्न ठरवलंय आणि आज तुला मुलीकडचे बघायला येणार आहे. दादा, आता एवढं सगळं सांगून झालेलंच हा, तर मुलगी कोण ता पण सांगून टाक. हा, निशिगंधा रघुनाथ खोत. मला जमणार नाहीये. काय नाही जमणार? काय गो? अगं ऐकतेस ना? काय झाला काय? काय नाही. तू बोल. काय नाही. अगं तू मुंबईतून आलंस ना? हो. अगं तुझं तो कोच भेटलो होतो काल रात्री. त्या सिद्धिविनायकच्या मंदिरातला प्रसाद पण दिला माका. अगं लय खुश होतो. गाणं बिणा पण गात होतो. कॅम्प मध्ये काय पहिलं बिला आलंस काय? निशी, हॅलो, अगं ऐकतस ना? असं काय या